स्क्रीन दिसते का सगळ्यांना? बोला. आपला थर्ड चॅप्टर स्टार्ट आज आपण. चॅप्टरचं नेम आहे ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस. हा चॅप्टर आहे. ऑब्जेक्ट्स कशाला म्हणतो, क्लासेस काय हे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. आणि नंतर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स, त्यानंतर वेगवेगळे कन्सेप्ट याच्यामध्ये येतात. ते रॅपर क्लास, जे तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेडचं मेन फीचर पाहतो आपण, रॅपर एनकॅप्सुलेशन. तर याच्यामध्ये आपण पॉइंट्स काय काय शिकणार आहे चॅप्टरमध्ये सांगते. ऑब्जेक्ट्स आणि क्लास काय, स्वतःचा क्लास कसा डिफाइन करायचा, त्यानंतर ऍक्सेस स्पेसिफायर जे आपण क्लासला पास करतो, पब्लिक, प्रोटेक्टेड, प्रायव्हेट आणि एक एक्स्ट्रा आलेला आहे इकडे डिफॉल्ट म्हणून. त्यानंतर कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आणि कन्स्ट्रक्टर युजिंग दिस कीवर्ड चा यूज शिकणार आहे. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स, त्यानंतर स्टॅटिक हा जो कीवर्ड आहे त्याच्यामध्ये स्टॅटिक कीवर्डनी स्टॅटिक व्हेरिएबल्स किंवा फील्ड्स, मेथड्स आणि ब्लॉक डिक्लेअर कसा करतो ते पाहणार आहे. प्री डिफाईन क्लासेस जो आहे आपला स्टँडर्ड ऑब्जेक्ट क्लास, त्याच्या मेथड्स आहेत, अशा खूप साऱ्या मेथड्स आहेत, पण त्यातल्या आपल्या तुम्हाला याच्यासाठी इक्वल्स, ट्रूथ स्ट्रिंग, हॅश कोड आणि गेट क्लास अशा 3 आहेत. त्यानंतर इनर क्लास म्हणून आहे क्रिएटिंग ॲक्सेसेस युजिंग पॅकेजेस, हा पण एक नवीन कन्सेप्ट आहे पॅकेज. त्यानंतर रॅपर क्लासेस, गार्बेज कलेक्शन, आपण फीचर शिकलो होतो जावामध्ये ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन आहे, तर त्यासाठी कोणती ऑटोमॅटिक मध्ये फायनलाइज मेथड कशी कॉल होती, आणि डेट आणि टाइम प्रोसेसिंगचा युटिल पॅकेजच्या अंडर करंट डेट अँड टाइम प्रिंट करताना कोणत्या वेळी करतो, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये प्रिंट करायचे. हा तुम्हाला प्रॅक्टिकलला पण या पॉइंटवर प्रोग्राम आहे. एवढे असे पॉइंट आहेत थर्ड चॅप्टर मध्ये. तर पॉइंट्स पाहू. पहिला ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस इन जावा. आता ऑब्जेक्ट्स आणि क्लास रिलेटेड सगळे फॅमिलियर आहेत, कारण की तुम्ही C++ मध्ये पण क्लास वापरत होते. तर आता आपण फक्त एक रिपीट तुम्हाला कन्सेप्ट सांगते काय ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस मध्ये. पहा, ऑब्जेक्ट इन जावा इज अ फिजिकल ॲज वेल ॲज लॉजिकल एंटिटी. ऑब्जेक्ट हा फिजिकल ॲज वेल ॲज लॉजिकल एंटिटी असते, whereas class in Java is logical entity only. पण लँग्वेज मध्ये, आता जावा लँग्वेज मध्ये क्लास ही काय एक लॉजिकल एंटिटी असते. तुम्ही तुमचं काहीतरी लॉजिक इम्प्लिमेंट करता आणि त्याचा आउटपुट जनरेट होत आहे. मग व्हॉट इज ऑब्जेक्ट इन जावा? एंटिटी दॅट हॅज स्टेट अँड बिहेवियर इज नोन ॲज ऑब्जेक्ट. कोणतीही एक एंटिटी, कोणता एक क्लास घेतला, त्याचं स्टेट्स अँड बिहेवियर डिनोट करण्यासाठी त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल मग पहा, चेअर, बाईक, मार्कर, पेन, टेबल, कार, असे वेगवेगळे तुम्हाला इथं रिअल वर्डचे एक्झाम्पल पण रिलेट केलेत. पहा, पेन्सिल हा एक ऑब्जेक्ट आहे, त्यानंतर ऍपल घेतला, बुक एक ऑब्जेक्ट आहे, बॅग, बोर्ड, असे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं, इट कॅन बी फिजिकल ऑर लॉजिकल. आता हे तुम्ही बुक आहे हातात घेऊ शकता, ते लॉजिकल वेनी एखादा क्लास डिक्लेअर केला, तुम्ही बुकचे प्राइस हे प्रिंट करून आउटपुट जनरेट केलं, ती लॉजिकल एंटिटी झाली. आणि तुम्ही बुक हातात घेऊन सांगता हे बुक आहे, ते झालं फिजिकल एंटिटी. मग का टँजिबल अँड इनटँजिबल. इट कॅन बी फिजिकल ऑर लॉजिकल मीन्स टँजिबल ऑर इनटँजिबल. द एक्झाम्पल ऑफ इनटँजिबल ऑब्जेक्ट इज बँकिंग सिस्टीम. मग आता सरळ सरळ एक्झाम्पल काय दिले समजण्यासाठी. टँजिबल म्हणजे काय, आपण त्याला टच करू, आणि इनटँजिबल म्हणजे एक प्रोसेस आहे, तुम्हाला फ्लो कळतोय. मग बँकिंग सिस्टीमचं दिलं आपल्याकडे एटीएम आहे, एटीएम आपण टाकल्यानंतर पैसे ऑपरेशन परफॉर्म होते. काय एटीएम हा एक ऑब्जेक्ट झाला, त्याच्यामध्ये तुम्ही विथड्रॉ, डिपॉझिट, त्यानंतर ट्रान्सफर असे वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करता. हे झालं तुमची लॉजिकल इनटँजिबल एंटिटी. मग आता ऑब्जेक्ट हॅज 3 कॅरेक्टरिस्टिक. तुमचा जो क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो त्याच्या मेन 3 कॅरेक्टरिस्टिक्स असतात. पहिली असते स्टेट, त्यानंतर ची सेकंड आहे बिहेवियर, आणि थर्ड आहे आयडेंटिटी. स्टेट काय रिप्रेझेंट करते, स्टेट रिप्रेझेंट करते डेटा, म्हणजे तुम्ही काय व्हॅल्यू पास केली त्या ऑब्जेक्टला. स्टेट रिप्रेझेंट डेटा किंवा व्हॅल्यू ऑफ अन ऑब्जेक्ट. त्यानंतर बिहेवियर काय सांगतो, रिप्रेझेंट द बिहेवियर फंक्शनॅलिटी, काय वर्किंग आहे त्याचं, फंक्शनॅलिटी काय आहे. त्यानंतर ऑफ अन ऑब्जेक्ट सच ॲज, फॉर एक्झाम्पल बँकिंग रिलेटेडच दिलंय, डिपॉझिटचं वेगळं बिहेवियर आहे, विथड्रॉचं वेगळं आहे. डिपॉझिट तुम्ही पैसे टाकताय, विथड्रॉ पैसे काढताय, ह्या वेगवेगळे बिहेवियर दोघांच्या वर्किंग मध्ये येतात. त्यानंतरचे आयडेंटिटी.
आयडेंटिटी काय आहे? ऑब्जेक्ट आयडेंटिटीचं टिपिकली इम्प्लिमेंटेड व्हाया युनिक आयडी. का? सगळ्यांचं एटीएम आहे, सगळ्यांचा पिन एक आहे असं चालन का? किंवा सगळ्यांच्या एटीएमचा नंबर एक आहे चालन का? नाही. मग आयडेंटिटी काय आहे? प्रत्येकाला एक युनिक आयडेंटिटी. जसं तुम्हाला रोल नंबर दिला, तुमचा रोल नंबर परत रिपीट नसतोय, युनिक असतोय. मग द व्हॅल्यू ऑफ आयडी इज नॉट विजिबल टू द एक्सटर्नल युजर. इट इज यूज इंटरनली बाय द JVM टू आयडेंटिफाय इच ऑब्जेक्ट. आता काय सांगितलंय? जो तुम्ही क्लास बनवला, आपण आता क्लास ए बनवला, हा तुमच्या समोर ए दिसतोय, पण त्याची युनिक आयडेंटिटी जी JVM कडे गेली आहे इंटरनली वर्किंग होताना ती वेगळी आहे. त्याच्या 1010 मध्ये काहीतरी नंबरिंग केलंय त्याला. मग काय दिलंय? विजिबल टू value of ID is not visible to the external user. It is used internally by the JVM to identify each object. अशा 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. कोणत्या? स्टेट, बिहेवियर आणि आयडेंटिटी. ना ऑब्जेक्ट काय हे पहा, हे एक लक्षात ठेवा. इट कॅन बी फिजिकल और लॉजिकल, म्हणजे टँजेबल अँड इनटँजेबल एंटिटी आहे. मग लॉजिकल मध्ये कोणती? तुमची बँकिंग सिस्टीम. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑब्जेक्ट परत रिपीट आहे. स्टेट, त्यानंतर स्टेट, बिहेवियर आणि सी आयडेंटिटी. याच्या नुसार लक्षात ठेवायचा. रिप्रेझेंट काय करतो? डेटा ऑफ एन ऑब्जेक्ट. काय डेटा? बिहेवियर रिप्रेझेंट काय फंक्शनॅलिटी याची. आयडेंटिटी इंटरनली बाय JVM टू आयडेंटिफाय इच ऑब्जेक्ट युनिकली. मग फॉर एक्झाम्पल परत पाहिलं आणि पेन्सिल, त्यानंतर तुमच्या वेगवेगळे कोणती एक वस्तू घेतली तिला आपण ऑब्जेक्ट म्हणतोय. मग इथं काय? फॉर एक्झाम्पल रिलेट केलं, पेन काय? हा एक ऑब्जेक्ट आहे आपलं हे. त्यानंतर पेनच्या वेगवेगळे टाइप्स असू शकतात. इट्स नेम इज सपोज रेनॉल्डचा आहे, त्याचा कलर व्हाईट आहे. मग हा काय झालं? ती ऑब्जेक्टची स्टेट झाली. पेन सांगताय, पण पेन मध्ये मग परत ब्लॅक पेन असेल, व्हाईट पेन असेल, वेगवेगळ्या कंपनीचे पेन असतील, त्याचा कलर वेगळा असेल. मग काय झालं? पेन हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं नेम दिलं सपोज ब्रँडचं रेनॉल्ड. कलर काय आहे? व्हाईट. ही काय झाली? तुमची व्हाईट कलर आहे, हा काय झाला? तिचा स्टेट झाला. हा यूज काय होतोय? राईट करण्यासाठी. सो रायटिंग काय झालं? त्याचं बिहेवियर, त्याचं फंक्शनॅलिटी काय आहे? राईट करण्यासाठी. मग आणि आयडेंटिटी काय भेटते त्याला? कोणत्या कंपनीचा ब्रँड आहे. मग an object is an instance of class. जे तुम्ही सरळ डेफिनेशन ऑब्जेक्टची लक्षात ठेवताय. ऑब्जेक्ट काय? इन्स्टन्स ऑफ क्लास. कशाचा आहे? क्लास आहे. क्लासचा काहीतरी ऑब्जेक्ट बनवतो, मग त्याचा इन्स्टन्स आहे क्लासचा. क्लास इज अ टेम्पलेट और ब्ल्यूप्रिंट फ्रॉम विच ऑब्जेक्ट आर क्रिएटेड. तर ही सरळ रफ डेफिनेशन आहे. हे तुम्हाला रिअल लाईफशी वरती मॅच करून सांगितलंय. ऑब्जेक्ट हा इन्स्टन्स आहे क्लासचा. क्लास हे काय? टेम्पलेट किंवा एक ब्ल्यूप्रिंट आहे फ्रॉम कशाचे? विच ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड. त्याचे वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट करतात. सो अन ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स म्हणजेच काय? रिझल्ट ऑफ क्लास. तुम्ही एखाद्या क्लासचा ऑब्जेक्टच केला नाही तर त्याचा आउटपुट तुम्हाला जनरेटच होणार नाही त्या प्रोग्रामचा. मग काय दिलंय? ऑब्जेक्ट अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास म्हणजे त्याचा रिझल्ट ऑफ क्लास आहे. ऑब्जेक्ट डेफिनेशन आणखी वेगवेगळ्या लक्षात ठेवण्यासाठी, जसं तुम्ही ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास सांगता आतापर्यंत, त्याच्या रिलेटेड मल्टिपल त्याच्या डेफिनेशन सांगता येईल. ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी असं पण म्हणता येईल. ऑब्जेक्ट इज अ रन टाइम एंटिटी. जो ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्याने रन टाइमला आपण वेगवेगळ्या मेथड्स कॉल करतो. ऑब्जेक्ट इज अन एंटिटी विच आर स्टेट्स अँड बिहेवियर. आणि ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास. आता व्हॉट इज क्लास इन जावा. आता ऑब्जेक्ट शिकलो आपण, क्लास काय? आवाज येतोय ना सगळ्यांना? ऑब्जेक्ट समजलाय का सगळ्यांना? सिंपल आहे. तुम्ही सी लँग्वेज CPP पासून पाहत आलेले आहेत, फक्त इकडं रिअल वर्डशी मॅच करून सांगितलंय. ऑब्जेक्ट समजलाय का? ठीक आहे. आता पहा नेक्स्ट आहे क्लास इन जावा. क्लास काय? क्लास आता एका क्लासचे तुम्ही वेगवेगळे ऑब्जेक्ट बनवा. क्लास सपोज बनवला, हॅलो डेमो नावाचा क्लास बनवला, त्याचे तुम्ही H1, H2, H3 असे मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. मग काय? क्लास इज अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. क्लास काय? ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट आहे विच हॅव कॉमन प्रॉपर्टी. क्लासच्या काय? प्रत्येक क्लासच्या कॉमन प्रॉपर्टी असतात. इट इज अ टेम्पलेट और ब्ल्यूप्रिंट.
print from which objects are created. It is a logical entity. It cannot be physical. का? आता आपला जो क्लास आहे तो प्रोग्राम थ्रू काहीतरी इमॅजिन करून तुम्ही डिफाइन करताय, मग तो रन करताय कंपाइलर थ्रू आणि मग आउटपुट जनरेट होतंय. तुम्ही त्या क्लासला हात लावू शकतात का? नाही. ही फिजिकल एंटिटी नाही, एक लॉजिकल वेने आउटपुट जनरेट करण्याचा वे आहे. मग क्लास इन जावा कॅन कंटेन, क्लासमध्ये काय काय कंटेंट असतात हे कॉमन आहे. काही क्लासमध्ये यातले 2 कंटेंट येतील, काही क्लासमध्ये सगळे येतील, काही मध्ये फक्त ब्लॉक्स येईल, असं आहे. मग काय क्लास इन जावा कॅन कंटेन काय काय असतात? फील्ड्स असतात. फील्ड्स म्हणजे आता लक्षात ठेवा व्हेरिएबल, व्हेरिएबल इकडे म्हणलं तर फील्ड्स. त्यानंतर असते मेथड्स, तुमचे मेंबर फंक्शन जे म्हणता तुम्ही ते असतात इथं मेथड्स, फील्ड्स, मेथड्स. त्यानंतर असतो कन्स्ट्रक्टर. त्यानंतर आपण जो नेक्स्ट पॉइंट शिकणार आहे ब्लॉक्स म्हणून, स्टॅटिक ब्लॉक्स वगैरे ते आणखी क्लासमध्ये येतात ब्लॉक्स. त्यानंतर एका क्लास पासून दुसरा क्लास कॉल वगैरे करत असतात नेस्टेड क्लास, आणि मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करणे म्हणून इंटरफेस. एवढं सगळं येतात क्लासमध्ये. लक्षात ठेवा काय येतंय? फील्ड्स, मेथड्स, कन्स्ट्रक्टर, ब्लॉक्स आणि नेस्टेड क्लास अँड इंटरफेसेस. क्लास इन जावा डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये पण लक्षात ठेवू शकतात. फील्ड्स, मेथड्स तर कॉमन, फील्ड्स, मेथड, कन्स्ट्रक्टर कॉमन येतात. या पण त्याच्यात क्लास नेस्टेड करायचा असेल का, ब्लॉक डिक्लेअर करायचा असेल तर तेव्हा हे येतात. काय? फील्ड्स, मेथड, कन्स्ट्रक्टर, ब्लॉक्स आणि नेस्टेड क्लास अँड इंटरफेसेस. एवढे कंटेंट येतात क्लासमध्ये. आता क्लास कसा डिक्लेअर केला जातो? आपण आता सिंपल 1-2 प्रोग्राम पण पाहिले, त्यामुळे सगळे फॅमिलियर झालेले आहे. क्लास नावाचा कीवर्ड आहे आणि त्यानंतर टाकलं जातं क्लास नेम कर्ली ब्रॅकेट ओपन आणि त्याच्यामध्ये पाहता फील्ड, मेथड हे 2 टाकलेत. काही क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर, ब्लॉक, नेस्टेड क्लास हे पण येऊ शकतात. पण फॉर एक्झाम्पल इथे काय दिलंय, कोणाच तरी माईक ऑन झाले, आउट करा. क्लास, क्लास नेम, त्यानंतर फील्ड्स, मेथड्स टाकले जातात. क्लासचे कोणकोणते असतात? फील्ड, मेथड, कन्स्ट्रक्टर, ब्लॉक, नेस्टेड क्लास अँड इंटरफेसेस. इन्स्टन्स व्हेरिएबल इन जावा, त्यानंतरचा पॉइंट आहे इन्स्टन्स व्हेरिएबल इन जावा काय आहे? व्हेरिएबल विच इज क्रिएटेड इनसाइड द क्लास. इन्स्टन्स व्हेरिएबल कसे म्हणला जातो? व्हेरिएबल विच इज क्रिएटेड इनसाइड द क्लास. क्लासच्या आतमध्ये जे व्हेरिएबल क्रिएट केले जातात, बट आउटसाइड द मेथड इज नोन ॲज इन्स्टन्स व्हेरिएबल. पहा, व्हेरिएबल विच इज क्रिएटेड इनसाइड द क्लास बट आउटसाइड द मेथड इज नोन ॲज इन्स्टन्स व्हेरिएबल. व्हेरिएबल क्लासच्या इनसाइड डिक्लेअर केले आणि मेथड्स अनदर दुसऱ्या ठिकाणी. आता इथे एक मेथड डिक्लेअर केली, दुसरा एक क्लास डिक्लेअर केला आणि त्याच्यामध्ये ती इम्प्लिमेंट केली, तरी आपण काय म्हणतो? व्हेरिएबलला इनसाइड क्लास डिक्लेअर केले म्हणून कोणता? इन्स्टन्स व्हेरिएबल. आणि इन्स्टन्स व्हेरिएबल डज नॉट गेट मेमरी ॲट कंपाइल टाइम. इन्स्टन्स व्हेरिएबलला कोणतीही कंपाइल टाइम. तरी माईक ऑन आहे, ऑफ करा. माईक ऑन करू नका. आता ऑफ केले आहे, इकडे चेक करायला लागल्यावर कोणीतरी ऑन केलेले आहे माईक. इन्स्टन्स व्हेरिएबल डज नॉट गेट मेमरी. जो इन्स्टन्स व्हेरिएबल असतो इनसाइड द क्लास मध्ये डिक्लेअर केलेला, त्याला ॲट कंपाइल टाइम कोणती मेमरी अलोकेट होत नाही. त्याला मेमरी कधी अलोकेट होती? पहा, गेट्स मेमरी ॲट रन टाइम. का? आपण क्लास ए इक्वल्स टू न्यू क्लास ह्या वेळी न्यू मेमरी अलोकेट होती, ती कधी होती? आपली कंपाइल टाइम होत नाही, कधी होतीये? रन टाइम होतीये. व्हेन एन ऑब्जेक्ट और इन्स्टन्स इज क्रिएटेड, जेव्हा कधी क्लासचा ऑब्जेक्ट किंवा इन्स्टन्स क्रिएट केला जाईल तेव्हा त्याला रन टाइमला मेमरी अलोकेट होती. दॅट इज
Why it is known as instance variable, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, इन्स्टन्स व्हेरिएबल. पुढे डिक्लेअर केले जातात इनसाइड क्लासमध्ये मेमरी त्याला कंपाईल टाइम अलोकेट होत नाही. कधी गेट होती मेमरी, रन टाइमला. आणि व्हेन ऑब्जेक्ट और इन्स्टन्स, जेव्हा ऑब्जेक्ट किंवा इन्स्टन्स क्रिएट होतो तेव्हा त्याला मेमरी अलोकेट होती, म्हणून त्याला म्हटलं जातं इन्स्टन्स व्हेरिएबल. आता मेथड पहा. जावा मेथड म्हणजेच तुम्ही याला फंक्शन पण म्हणू शकताय, पण इकडं एक याच्यामध्ये प्रोफेशनल वेनी मेथड्स म्हणलं जातं. फंक्शन्स मेथड सेम मीनिंग आहे. जावा मेथड इज लाईक फंक्शन विच इज यूज टू एक्सपोज द बिहेवियर ऑफ ऑब्जेक्ट. तुमचा जो ऑब्जेक्ट असतो बिहेवियर फंक्शन रिप्रेझेंट करतं, काय वर्किंग करायचे, काय फंक्शनॅलिटी दाखवायची याच्यामध्ये. आता न्यू कीवर्ड का वापरला जातो याच्यामध्ये पहा. न्यू कीवर्ड इज यूज टू अलोकेट मेमरी ॲट रन टाइम. कशासाठी वापरला जातो न्यू? आता जो आपण क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट इन्स्टन्स क्रिएट केला तर तो रन टाइमला आपल्याला त्याला मेमरी गेट करून कॉल करायचा आहे, तेव्हा न्यू कीवर्ड वापरला जातो. मग न्यूचं वर्किंग काय आहे? न्यू कीवर्ड इज यूज टू अलोकेट मेमरी ॲट रन टाइम. ऑल ऑब्जेक्ट गेट मेमरी इन द हीप मेमरी एरिया. रन टाइमला ऑब्जेक्ट्सला काय होती, मेमरी गेट होती आहे. ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल पाहता. क्लास डिक्लेअर केला. आता प्रोफेशनल वेनी क्लास जो डिक्लेअर केला जातो त्याचं पहिलं वर्ड, जो वर्ड असतो कॅपिटल काढायचा आणि नंतर त्याला असं इथे लिहिला जातो. सपोज स्टुडंट नावाचा क्लास आहे पण आपण लिहिलं स्टुडंट डेमो, एस कॅपिटल, नंतर येणारा वर्ड पण कॅपिटल, असं प्रोफेशनल वेनी डिक्लेअर करतात. आणि मेथड असेल तर मेथडचं पहिलं वर्ड स्मॉल आणि नंतर त्याला एखादा अटॅच होणार असेल तर ते कॅपिटल मध्ये काढायचं. पहा, क्लास डिक्लेअर केलाय स्टुडंट, कर्ली ब्रॅकेट ओपन, त्याच्यामध्ये फील्ड्स. आता याला काय म्हणायचं तुम्ही, फील्ड्स किंवा डेटा मेंबर किंवा इन्स्टन्स व्हेरिएबल, पण सरळ सरळ लक्षात ठेवायचं फील्ड किंवा डेटा मेंबर किंवा याला काय म्हणलं जातं, इन्स्टन्स व्हेरिएबल. आयडी नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, त्यानंतर नेम नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. मेन मेथड डिक्लेअर केली, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. काय टाकलंय, स्ट्रिंग args. याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. ऑब्जेक्ट किंवा त्याला काय म्हणलं जातं, इन्स्टन्स. ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास, असं डेफिनेशन मध्ये बोलतो आपण. कोणत्या क्लासचा, स्टुडंटचा. काय बनवला, s1 इक्वल टू न्यू स्टुडंट. न्यूनी मेमरी कधी अलोकेट होती आहे, रन टाइमला. कशाला, s1 ला. आणि त्यानंतर आपण काय केलंय, ते व्हेरिएबल फक्त प्रिंट केलेत. प्रिंट करताना पहा, ऍक्सेसिंग मेंबर टू द रेफरन्स व्हेरिएबलने ऍक्सेस करायचा असेल कसा केला जातो, s1 डॉट कोणता ऍक्सेस करायचा आपल्याला, आयडी प्रिंट केला. s1 डॉट कोणता ऍक्सेस करायचा, नेम, तो प्रिंट केला. कोणत्याही तुम्ही व्हॅल्यू पास केलेली नाही, डायरेक्टली प्रिंट करायची असेल तर डिफॉल्ट व्हॅल्यू इंटिजरची जाती 0 आणि स्ट्रिंगची जाती नल. आता इथे आपण जो प्रोग्राम पाहिला, जो क्लास डिक्लेअर केलाय त्याच्या इनसाइडच मेन मेथड डिक्लेअर केली आहे आणि प्रोग्रामचा आउटपुट प्रिंट केलंय. आता नेक्स्ट वे पाहू, ऑब्जेक्ट अँड क्लास एक्झाम्पल. पण मेन मेथड पुढे डिक्लेअर करायची पहा, मेन आउटसाइड द क्लास. का, जावाचे मेन मेथड कुठे डिक्लेअर करा, एनीवेअर ऍक्सेस होती. आता सिंपल प्रोग्राम होता म्हणून आपण इथेच मेन डिक्लेअर केले. काही वेळी मल्टिपल फंक्शन्स एका प्रोग्राम मध्ये येतात, त्यावेळी व्यवस्थित आणि अननोन युजरला पण अंडरस्टँड होण्यासाठी काय करायचं, सगळं तुमचं जे मेन लॉजिक असेल ते एका क्लास मध्ये लिहायचं आणि कॉलिंग दुसऱ्या एखाद्या आउटसाइड क्लास मधून द्यायचं, मग व्यवस्थित कळतंय. तर पहा ते कसं डिक्लेअर करायचं, ऑब्जेक्ट अँड क्लास एक्झाम्पल, मेन आउटसाइड द क्लास. मेन कुठे डिक्लेअर करायची, मेन मेथड तुमची, मेन मेथड म्हणजे कोणती, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. आउटसाइड क्लासचा डिक्लेअर करायची. पहा, in real time development we create classes used from another class. तुम्ही जेव्हा एखादा प्रोजेक्ट वगैरे काही करत असताल, लेंदी प्रोग्रामिंग करत असताल, तेव्हा काय यूज असतो, जो क्लास आहे त्याचा दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी यूज म्हणजे इनहेरिट करतोय आपण. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, पहा एका ठिकाणी लॉजिक दुसऱ्या ठिकाणी त्याला कॉलिंग देतोय, परत इनहेरिट करतोय, म्हणजे आउटसाइड मेन कंपल्सरी डिक्लेअर करावं लागतं. तर कसं केलं जातं पहा, क्लास डिक्लेअर केलाय कोणता, सेम रिलेट करा, स्टुडंट. दोन डेटा मेंबर्स किंवा फील्ड्स घेतल्यात किंवा इन्स्टन्स व्हेरिएबल, आयडी आणि नेम.
आणि क्लोज केले आणि आपल्याला हे फक्त प्रिंट करायचे. काय केलंय, क्लास कोणता डिक्लेअर केलाय पहा, प्रोफेशनल वे काय, टेस्ट हा पहिला वर्ड आहे टी कॅपिटल, त्याला अटॅच झालाय स्टुडंट, तो पण कॅपिटल. हे लक्षात ठेवायचं, क्लासचा पहिला वर्ड कॅपिटल, नंतर त्याला दुसरा वर्ड अटॅच होत असेल तर तो पण कॅपिटल. आता हे आउटसाइड मेन मेथड डिक्लेअर केली, काय टाकला, क्लास टेस्ट स्टुडंट, काय मेथड आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args, आणि स्टुडंट कोणता आहे, हा जो आपल्याला आयडी आणि नेम प्रिंट करायचा आहे त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि प्रिंट केलं. हा, मग मेन मेथड कुठे आपण डिक्लेअर करू शकतोय, फक्त काय करायचं, त्या क्लासचा याच्यामध्ये मेन मेथड मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. समजलं इथपर्यंत? क्लास ऑब्जेक्ट कळलंय आणि मेन मेथड इनसाइड आणि आउटसाइड कशी डिक्लेअर करायची समजलंय? हो. आता पहा, ऑब्जेक्ट जो इनिशियलाइज करतो, म्हणजे आपण आता इथं कसं केलंय पहा, स्टुडंट s1 इक्वल टू न्यू स्टुडंट, हा कॉमन वे इनिशियलायझेशनचा ऑब्जेक्टचा. वेगवेगळे वेज कोणते आहेत ऑब्जेक्टचे इनिशियलायझेशनचे ते पाहू. पहा, थ्री वेज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट, तीन वेनी ऑब्जेक्ट आपल्याला इनिशियलाइज करता येतो. इथं आपण काय केलंय, स्टुडंट s इक्वल टू न्यू स्टुडंट आणि पुढे एम्प्टी ब्रॅकेट्स म्हणजे काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने इनिशियलाइज केलाय. आणि आता तीन वे कोणते आहे पहा, बाय रेफरन्स व्हेरिएबल, त्यानंतर बाय मेथड आणि बाय कन्स्ट्रक्टर. या तीन वेनी आपल्याला ऑब्जेक्ट इनिशियलाइज करता येतो. कोणत्या, रेफरन्स, मेथड आणि कन्स्ट्रक्टर. पाहता, पहिला पाहू रेफरन्स व्हेरिएबलनी कसा करतात. ऑब्जेक्ट अँड क्लास एक्झाम्पल इनिशियलाइज थ्रू द रेफरन्स व्हेरिएबलनी. क्लास घेतला स्टुडंट, आयडी, नेम, कॉमन आहे. आउटसाइड एक मेथड डिक्लेअर केली, त्याच्यामध्ये काय केलंय, s1 इक्वल टू न्यू स्टुडंट, त्यानंतर आपल्याला त्याला व्हॅल्यू पास करायचे. काय केलंय पहा, s1 इक्वल टू आयडी पाठवलाय व्हेरिएबल, इथं व्हॅल्यू, हे झालं तुमचं रेफरन्स व्हेरिएबलनी. आणि खाली इथं काय केलंय, प्रिंट केलंय. पहा, व्हॅल्यू प्रिंट झाल्यात. सेकंड वे काय तुमचं, त्यानंतरचा मेथडने इनिशियलाइज करायचा. आता पहा, प्रोग्राम मध्ये मेथड डिक्लेअर करून तिच्यामध्ये आयडी आणि नेम दोन व्हेरिएबल ठेवून पहा, क्लास घेतला आयडी नेम, त्यानंतर काय घेतलाय, टेस्ट करण्यासाठी आउटसाइड मेन मेथड डिक्लेअर केली. काय केलंय, s1 इक्वल टू न्यू स्टुडंट पहिला ऑब्जेक्ट केला, s2 इक्वल टू न्यू स्टुडंट दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. आणि इथे काय केलंय पहा, ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू इनिशियलाइज केलेल्या आहेत. हे मल्टिपल जेव्हा असतील तेव्हा आहे इथं. आता तुम्ही एक पहिली तुम्हाला प्रिंट करायचं होतं 1 सेकंड काहीतरी व्हॅल्यू, एका ऑब्जेक्टने झालं, दुसरी केली दुसऱ्यानी, तिसरी तिसऱ्यानी. आता हा पण कन्सेप्ट ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला आता एखाद्या क्लासचे 5 ऑब्जेक्ट क्रिएट करत बसण्यापेक्षा डायरेक्ट ॲरे लावून त्याच्या व्हॅल्यू आपल्याला गेट करतायत. तुम्ही काय केलंय, s1 त्याच्या व्हॅल्यू प्रिंट केल्या, आयडी नेम, s2 त्याच्या व्हॅल्यू प्रिंट केल्या. मग असं तुम्हाला एखाद्या क्लासच्या सोबत 10 ऑब्जेक्ट क्रिएट करायचे असतील तर त्यावेळेस काय आपण s1 s2 s3 s4 असं 10 एवढं करत नाही बसणार, फॉर लूप लावतो म्हणून तुमचा नेक्स्ट कन्सेप्ट येणार आहे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. पण त्या अगोदर आपण काय पाहतोय, रेफरन्स व्हेरिएबलनी व्हॅल्यू कशा डिक्लेअर करायचे, त्याला काय करतोय आपण, त्या ऑब्जेक्टचे नाव रेफरन्स कशाला दिलाय, ऑब्जेक्टचा डॉट आयडी आणि त्याच्या पुढे व्हॅल्यू, ह्या वेनी. सेकंड वे काय, इनिशियलायझेशन थ्रू काय, मेथड्सनी. मेथडनी कसं इनिशियलायझेशन केलं, आता पहा, क्लास घेतलाय, त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत, त्यानंतर एक मेथड घेतली आहे, त्याच्यामध्ये आता काय घेतल्यात, दोन व्हॅल्यू घेतल्यात, इंट r आणि स्ट्रिंग n. आता इंट r स्ट्रिंग n इथे घेतलाय रोल नंबर आणि नेम. दोन्हींचे नेम वेगवेगळे म्हणून काही प्रॉब्लेम नाही, सेम घेतलं, एम्बिग्युटी ऑकर नाही होऊन म्हणून. परत पुढे कन्सेप्ट येणार आहे तीच कीवर्ड म्हणून. तुम्हाला रोल नंबर आणि इथं मेथडला पास करताना पण इंट रोल नंबर असं पास करायचं असेल तर कोणता व्हेरिएबल मेथडचा आहे, कोणता व्हेरिएबल तुम्ही क्लासचा इनिशियलाइज केला हे अंडरस्टँड होण्यासाठी नंतर कन्सेप्ट येणार आहे तीच. पण त्या अगोदर आता शिकण्याच्या अगोदर एवढं लक्षात ठेवा, रोल नंबर घेतला, नेम घेतला आणि r आणि n मध्ये त्याची व्हॅल्यू टाकायच्यात. काय केलंय, r ची व्हॅल्यू कशामध्ये गेली, रोल नंबर मध्ये, n ची व्हॅल्यू कशामध्ये गेली, नेम मध्ये. कोणती मेथड आहे, इन्सर्ट रेकॉर्ड. का,
आपल्याला शिकायचे ऑब्जेक्ट इनिशियलाइज कसा करायचा थ्रू मेथडनी, आणि एक डिस्प्ले इन्फॉर्मेशन नावाची मेथड घेतली, त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू फक्त प्रिंट केल्या. आता पहा काय केलाय, मेन मेथड डिक्लेअर केली, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, दोन ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतलेत S1 आणि S2. S1 नी कोणती मेथड कॉल केली, इन्सर्ट रेकॉर्ड. इथं आला कर्सर, इथून काय झाली, ज्या व्हॅल्यू पास केल्या असतील त्या इथं गेल्या रोल नंबर आणि नेम मध्ये. त्यानंतर आपण कोणती मेथड कॉल करतो S1 साठी, डिस्प्ले इन्फॉर्मेशन, तिन्ही त्या व्हॅल्यू प्रिंट झाल्या. पहा नंतर S2 ऑब्जेक्ट क्रिएट केला, S2 मध्ये कोणती मेथड कॉल केली, इन्सर्ट रेकॉर्ड. त्याला दोन व्हॅल्यू पास केल्या, आयडी, रोल नंबर आणि नेम. कॉलिंग गेलं इन्सर्ट रेकॉर्डला, त्याच्यामध्ये गेट झाल्या रोल नंबर आणि नेम मध्ये. आणि नंतर आपण कोणती मेथड कॉल केली S2 ने, डिस्प्ले इन्फॉर्मेशन. इथं व्हॅल्यू प्रिंट झाल्या. मग S1 साठी हे अलोकेट झाली हीप मेमरी, जी हा झाला तुमचा स्टॅक भरत जाईल. तुम्ही किती ऑब्जेक्ट करताय S1, S2, S3, S4 काय जे असतील ते. आणि ही जी मेमरी अलोकेट होणार आहे ही फॉर रन टाइमला, S1 साठी हा एक ब्लॉक अलोकेट झाला, S2 साठी हा एक ब्लॉक अलोकेट झालाय. असे दोन वे झाले. इनिशियलायझेशन कसं करायचं, थ्रू व्हेरिएबलनी, त्यानंतर मेथडनी, आणि थर्ड वे इनिशियलायझेशन थ्रू कन्स्ट्रक्टरनी. आयडी, नेम, सॅलरी असे तीन व्हेरिएबल आहे एम्प्लॉय नावाच्या क्लासचे. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर मेथड्स घेतली आहे, इन्सर्ट, त्यानंतर ती प्रिंट करण्यासाठी डिस्प्ले नावाची मेथड घेतली त्या व्हॅल्यू प्रिंट करताना. आता कॉन्केटिनेशन ऑपरेटर अजून एक समजलं असेल तर परत एकदा सांगते. प्रत्येक वेळी आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आयडी, नंतर परत नेम, परत सॅलरी असं तीन वेळा लिहिण्यापेक्षा आपल्याला आयडी म्हणजे 101 ABC आणि त्याच्या समोर त्याची काही XYZ सॅलरी असं एका लाईन मध्ये प्रिंट करायचं असेल तर काय केलं आपण, आयडी हा तुम्हाला रन टाइमला जी आयडीची व्हॅल्यू भेटणार ती कॉन्कॅट करण्यासाठी प्लस मध्ये स्पेस पाहिजे म्हणून डबल कोट दिलाय. परत प्लस काय प्रिंट करायचं आहे, नेम प्लस डबल कोट प्लस सॅलरी. हा सिंटॅक्स लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही प्रोग्राम करता तुम्हाला आउटपुट कोणत्या वेळी पाहिजे त्यावेळेस तुम्हाला समजेल कॉन्केटिनेशन कसं वापरायचं आहे. आता आपण एक स्पेस देऊन डबल कोट टाकले, एखाद्या इथे टॅब देऊन स्लॅश टी पण टाकू शकतोय. न्यू लाईनला लागत असं तर एखादा स्लॅश एन पण टाकू शकतोय. काय केलंय, एम्प्लॉय नावाच्या क्लासचे किती ऑब्जेक्ट केलेत, तीन केलेत, E1, E2, E3. आता आपला वेज काय, इनिशियलाइज कसं करायचं थ्रू कन्स्ट्रक्टरनी. आणि इथे काय केलंय, E1 डॉट कोणती मेथड आहे, इन्सर्ट नावाची मेथड. इन्सर्ट आणि त्याला तीन व्हॅल्यू पास केल्या, E1 इन्सर्ट तीन व्हॅल्यू पास केल्या आणि नंतर मेथड कॉल केली. इथं स्पेस देऊन सगळं एका आडव्या लाईन मध्ये सगळे प्रिंट झाले. पहिला आउट प्रिंट झाल्या, न्यू लाईनला आले प्रिंट एलिमेंट टाकल्यामुळे. तसेच तुम्हाला कॉमन एक एक्झाम्पल रेक्टँगल जो आहे, रेक्टँगलचा आपण कोणत्या वेगळी डिक्लेअर करतोय ते पाहू. क्लास घेतलाय रेक्टँगल, त्यामध्ये दोन व्हेरिएबल घेतले, लेंथ आणि त्याची विड्थ. एक इन्सर्ट नावाची मेथड घेतली आहे. आपण अजून 30 कीवर्ड शिकलो नाही म्हणून इथे वेगळे व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि मेथड मध्ये वेगळे व्हेरिएबल. लेंथ, त्यानंतर L आणि W असे दोन. L ची व्हॅल्यू गेली लेंथ मध्ये, W ची व्हॅल्यू गेली विड्थ मध्ये. आणि त्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा म्हणून कॅल्क्युलेट एरिया. आता पहा हे सांगितल्याप्रमाणे मेथड स्टार्ट होताना स्मॉल मध्ये, नंतर अटॅच होणारा वर्ड कॅपिटल मध्ये. आता आपला एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे, लेंथ इंटू विड्थ म्हणून. आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन डायरेक्ट दोघांचं मल्टिप्लिकेशन करून दिलं इथं. आउटसाइड मेन मेथड डिक्लेअर केली, रेक्टँगल घेतलाय क्लास, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला R1, परत एक केला R2. R1 ला व्हॅल्यू पास केल्या, काय का पास केल्या 11 आणि 5 कोणत्या आहे, इन्सर्टनी. त्यानंतर R2 ला पास केल्या 3, 15 आणि नंतर आपण कॅल्क्युलेट मेथड कॉल केली.
खाली तुमचं आउटपुट प्रिंट झालेलं आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरचे एवढे पॉइंट झालेले कोणकोणते झाले सांगा बरं एकदा. कोणकोणते पॉइंट शिकलोय सांगा बरं. क्लास ऑब्जेक्ट, इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट. बोला. पॉइंट्स कोणते कोणते शिकलोय. ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक, त्याच्या स्टेट, बिहेवियर, आयडेंटिटी, त्याच्यानंतर क्लासचा सिंटॅक्स, त्याच्यामध्ये क्लास काय काय इन्क्लूड होतं ते फील्ड, त्याच्यानंतर मेथड, कन्स्ट्रक्टर आणि नेस्टेड क्लासेस आणि इनहेरिटन्स, त्याच्यानंतर इनिशियलायझेशन ऑफ क्लासेस, त्याच्यानंतर 3 वेने ऑब्जेक्ट क्रिएट करायचा क्लासचा. कोणते 3 आहेत. मेथड आणि कन्स्ट्रक्टर. बरोबर. रेफरन्स व्हेरिएबलनी म्हणजे तुमच्या एखादा व्हेरिएबल, त्यानंतर मेथड्सनी आणि कन्स्ट्रक्टरनी. बरं ठीक आहे, आपण इथे थांबू. नंतरचं लेक्चर होणार नाही बरं का.